नमस्कार मित्रांनो. तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आपण 11 एप्रिल आणि 12 एप्रिल 2025 अशा 2 दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न जे आहेत, ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. प्रश्न पहिला आहे. केंद्र सरकारने नौदलासाठी कोणत्या देशाकडून 26 राफेल विमाने खरेदी करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. फ्रान्स या देशाकडून केंद्र सरकारने नौदलासाठी 26 राफेल विमाने खरेदी करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. भारताने सर्वाधिक साखर निर्यात कोणत्या देशाला केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. सोमालिया या देशाला भारताने सर्वाधिक साखर निर्यात केलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. जीपी राष्ट्रीय प्रोग्राम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. गुजरात या राज्याने जीपी राष्ट्रीय प्रोग्राम हा गुजरात राज्याने सुरू केलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटील याने कोणते पदक जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. रुद्राक्ष पाटील याने सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटील याने किती मीटर एअर रायफल प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये रुद्राक्ष पाटील याने सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. भारताचे पहिले हाय अल्टिट्यूड क्लायमेट रिसर्च सेंटर चे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये हाय अल्टिट्यूड क्लायमेट रिसर्च सेंटरचे उद्घाटन जम्मू काश्मीर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. केंद्र सरकारने नौदलासाठी फ्रान्स देशाकडून किती राफेल विमाने खरेदी करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे? त्याचं उत्तर आपण आताच पाहिलेलं आहे ऑप्शन क्रमांक डी. 26 राफेल विमाने खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. कौशल्य विकास आणि MSDA इंडिया स्किल ॲक्सेलरेटर प्रोग्राम कोणाच्या मदतीने सुरू केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. WEF या संस्थेमार्फत कौशल्य विकास आणि MSDने ह्या स्किल प्रोग्राम सुरू केलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनी विरुद्ध विजय मिळवल्याच्या विजयी दिनाच्या उपस्थितीमध्ये राहण्याचे निमंत्रण दिलेले आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. रशिया या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनी विरुद्ध विजय मिळवल्याच्या विजयी दिनाच्या निमित्ताने रशियाने निमंत्रण दिलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. रशियाच्या विजयी दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रित करण्यात आलेले यंदा रशियाचा हा कितवा विजय दिवस आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 80वा हा विजय दिवस असणार आहे रशिया या देशाचा. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. अंबाजोगाई या ठिकाणचे प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे अंबाजोगाई या ठिकाणी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. अमेरिकेने कोणत्या देशावर 104% टॅरिफ कर लावलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. चीन या देशावर अमेरिकेने 104% टॅरिफ कर हा लावलेला आहे.
समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. कोणत्या तारखेपासून देशात प्रत्येक राज्यात एकच RRB बँक असणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 1 मे 2025 पासून राज्यात एकच RRB बँक असणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. वित्त मंत्रालयाने 11 राज्यातील 15 ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरण संदर्भामध्ये अधिसूचना जारी केलेल्या असून अनुसूची पूर्ण झाल्यावर RRBची संख्या 43 वरून कितीवर येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 28 इतकी संख्या असणार आहे RRBची 43 वरून 28. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. सध्या देशामध्ये RRBची संख्या किती आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 43 आणि आता बदलून किती होणार आहे? तर 28. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. NPCIच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. सोहिनी राजुल यांची NPCIच्या कार्यकारी संचालकपदी निवड झालेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 17. बॉक्सिंग विश्वचषक पुरुष स्पर्धा 2025 मध्ये पदतालिकेमध्ये भारताने कितवा क्रमांक मिळवलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. भारताने याच्यामध्ये दुसरं क्रमांक मिळवलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 18. बॉक्सिंग विश्वचषक पुरुष स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. उझबेकिस्तान या देशाने बॉक्सिंग विश्वचषक स्पर्धा 2025 मध्ये सर्वाधिक पदकं जिंकलेली आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 19. ब्रिटनच्या ट्रेड डॅरेगटन सेंट मास्टर अवॉर्ड जिंकणारे कोण पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. सुदर्शन पटनायक. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 20. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सिटी की ऑफ हॉनर हा सन्मान कोणत्या शहराच्या महापौराने प्रदान केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. लिस्बन या देशाने द्रौपदी मुर्मू यांना सिटी की ऑफ हॉनर हा सन्मान प्रदान केलेला आहे. आता आपण 12 एप्रिल 2025 च्या चालू घडामोडींचे महत्त्वाचे प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, भारताची कोणती हवाई कंपनी जगातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली कंपनी बनलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. इंडिगो ही कंपनी भारताची हवाई कंपनी जगातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली कंपनी ठरलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे 7वे राज्य कोणते होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. महाराष्ट्र राज्य हे ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे हे 7वे राज्य ठरणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. प्राध्यापक मिलिंद जोशी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाचा समावेशाला मान्यता दिलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. क्रिकेट या खेळाला त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. लॉस एंजेलिस येथे कोणत्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 2028 या वर्षी लॉस एंजेलिस येथे ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचा पहिला टप्पा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. अमेरिका या देशामध्ये तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचा पहिला टप्पा हा पार पडणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 5 खेळाचा समावेशाला मान्यता दिलेली असून त्यात कोणत्या खेळाचा समावेश असणार नाही? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. गोल्फ या खेळाचा याच्यामध्ये समावेश नसणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे कोणत्या बँकेत विलगीकरण होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक
सी. महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकेमध्ये विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे विलिनीकरण होणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. 1 मे 2025 पासून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या किती शाखा होणार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 743 या एकूण 1 मे 2025 पासून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या 743 शाखा होणार आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत विलगीकरण होणार असून मुख्यालय कुठे असणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मुख्यालय असणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. भारताने कोणत्या देशाची ट्रान्सशिपमेंट सुविधा रद्द केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. बांगलादेश या देशाची भारत सरकारने ट्रान्सशिपमेंट सुविधा रद्द केलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. सांबा वाथल कोणत्या पिकाची व्हरायटी आहे ज्याला GI टॅग प्राप्त झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. चिली या फळाची ही व्हरायटी आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. बिमस्टेक देशाच्या कृषी मंत्र्यांचे तिसरे संमेलन कुठे आयोजित करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. नेपाळ या देशामध्ये बिमस्टेक देशांचे कृषी मंत्र्यांचे तिसरे हे संमेलन नेपाळमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. राष्ट्रीय सागरी वरुणा अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. राजेश पुन्नी यांना राष्ट्रीय सागरी वरुणा अवॉर्ड हा देण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. बांगलादेश आर्टेमिस अवॉर्ड वर सही करणारा कितवा देश ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. बांगलादेश हा 54वा देश ठरलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. बांगलादेश आर्टेमिस अवॉर्डवर सही करणारा 54वा देश ठरलेला असून आर्टेमिस अकॉर्ड कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. अंतरिक्ष क्षेत्राशी हा संबंधित असणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 17. भारतातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्लांट कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ओडिशा या ठिकाणी भारतातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्लांट हा उभारण्यात येणार आहे ओडिशा राज्यामध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 18. कोणाच्या हस्ते आधार ॲप लॉन्च करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आधार ॲप हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 19. T20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू हा कोण ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. विराट कोहली हा T20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 20. कोणता खेळाडू IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज हा ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. भुवनेश्वर कुमार हा IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. तर मित्रांनो, हे होते 11 एप्रिल आणि 12 एप्रिल या 2 दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर आपला व्हिडिओ पाहता येईल.